राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। नांदेडमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एका व्यक्तीने मध्येच दादा कर्जमाफीवर बोला ना अशी मागणी केली। या मागणीला उत्तर देताना अजित पवारांनी सरकारची कर्जमाफी आणि आर्थिक धोरणाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली। मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बाळ तुला ऐक माझं ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाओ, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत। आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली, त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली, त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही। त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत। इथं लाडक्या बहिणी बसल्यात, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला, 45,000 कोटी। इथं लाडके भाऊ बसलेत 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत। येतात का? नाही येत। तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला 22 ते 23,000 कोटी रुपये भरावे लागतात। तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय, परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात, ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात। 4 लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात। 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात। 20-22,000 कोटी रुपये, 23,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरडून नापीक झालेल्या सुमारे 20,000 हेक्टर जमिनीचा दुरुस्तीसाठी राज्य सरकार मनरेगा अंतर्गत हेक्टरी 3 लाख रुपयाची मदत करणार आहे। 2 हेक्टरसाठी 5 लाखाची मर्यादा आहे। लहान व सीमांत शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे। 3 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी योजनांच्या नवीन याद्या जाहीर। गेल्याच वेचणीत कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात मागेल त्या दरात। छत्रपती संभाजीनगर अतिवृष्टीने कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यातच अद्याप CCIचे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही। तंटा मिटणार आणि मालकी हक्क मिळणार, 30 दिवसात जमीन मोजणी होणार। जिल्ह्यात 700 प्रकरणे अद्याप प्रलंबित। यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्याचा पिछा सोडत नसल्याचे चित्र असून अतिवृष्टी महापुरानंतर आता अवकाळी पावसाचे भूत शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसले आहे। त्यामुळे काढणीला आलेला कांदा कुजू लागलाय। सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, अखिल भारतीय किसान सभेची मागणी। बेसन भाकरी खाऊन शासनाचा निषेध, जिल्हा काँग्रेस कमिटीची बस्तानाकासमोर शासनाविरोधात घोषणाबाजी। शासनाच्या एकाच सोडतीत शेतकऱ्याची 5 वर्षाची दिवाळी साजरी, राज्यात 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ। जिल्ह्यात 95,000 शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अनुदान प्रस्ताव मंजूर। 7/12 कोरा करा, तो शेतकऱ्याचा हक्क आहे असे बच्चू कडू यांनी मागणी केली आहे। 28 ऑक्टोबरला नागपूरची भूमी उत्तर मागेल, आता मौन नाही उत्तर हवे, चला नागपूर, शेतकऱ्याचा एल्गार उठणार असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलाय। सांगोल्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई 28 कोटी 74 लाख बँकेत जमा। शेतकऱ्यांना फार्मर ID KYC करण्याचे प्रशासनाकडून आवाहन। बीड जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करा। कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर पक्षाचे कवाडे बंद होतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा।
कृषी विभागाच्या कारभारात अडकले जिल्ह्यातील रब्बी पेरणीचे नियोजन. शेतकऱ्यांनी सुरू केली तयारी. सार्वत्रिक पेरणीला लवकरच होणार सुरुवात. दिवाळी अंधारातच गेली. सरकारी मदत मिळाली नाही. खासदार आमदार भेटले जिल्हाधिकाऱ्यांना. फुलंब्री तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा. 4,34,00,000चा निधी प्राप्त. खात्यात होणार लवकरच जमा. अतिवृष्टीच्या आगीतून लाल्याच्या फुफाट्यात शेतकरी दुहेरी संकटात. कपाशी उत्पादन अर्ध्यावर. व्यापाऱ्याकडूनही होते लूट. शेतकऱ्यांनो सावधान. खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी ब्लॉक होणार. अनुदानाच्या लाभाचीही होणार वसुली. शासनाच्या निर्णयाने बनवेगिरीला चाप. पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ पडली ओसाड. कापूस खरेदी कधी करणार? 7 जिनिंग फॅक्टरीचा कापूस उद्योग बंद. हुमणी आळीमुळे 13,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान. मदत कधी मिळणार? जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षित. अंतिम अहवाल पाठवून महिना उलटला. बाधितांची दिवाळी अंधारातच गेली. भाऊबीज सोडा, मानधनी मिळाले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्याची दिवाळी गेली अंधारात. घोषणांचा सुका, अंमलबजावणीचा दुष्काळच दुष्काळ. रब्बीत माती परीक्षणाशिवाय मिळणार नाही उत्तम पीक. तज्ज्ञांनी दिला इशारा. दर 3 वर्षांनी माती परीक्षण आवश्यक. 15 दिवसात मिळतो परीक्षणाचा अहवाल. सेंद्रिय व हिरवळीच्या खताचा वापर वाढवावा. वरुण राजा बस झालं रे आता. नेटकरी सोशल मीडियावर बरसले. बीड शहरात रिमझिम पाऊस. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची उडवली त्रेधा तिरपीट. सोयाबीनला दराची हमी. कागदावरच शेतकऱ्याची बाजारपेठेत होते लूट. दिवाळीचा खर्च आणि रब्बीच्या पेरणीसाठी कमी दराने विकावी लागते सोयाबीन. बांधावरच पडले धान. ऑनलाईन प्रक्रिया केव्हा सुरू होणार? धान उत्पादक शेतकऱ्याची प्रतीक्षा संपेना. तांत्रिक समस्यांनाही द्यावे लागणार तोंड. 2 दिवसातील पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकाचे नुकसान. शहादा तालुक्यातील पूर्व भागात सर्वाधिक फटका. आणखी 2 दिवस पावसाचा अंदाज. लाडक्या बहिणींची लालपरीने वारी सुसाट. मध्यवर्ती बसस्थानकात गर्दी. दिवाळी भाऊबीजमुळे महिला प्रवासी संख्येत झपाट्याने झाली वाढ. अचानक आलेल्या पावसाने बिघडवले शेतकऱ्याचे गणित. चांदूर रेल्वे बाजार समितीत भिजलेले सोयाबीन. शेतकरी व्यापाऱ्याचे झाले नुकसान. 7 महिन्यापूर्वी कर्ज बोजा चढवला मात्र रक्कम मिळेना. लाभार्थ्याचे खेटे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अजब कारभार. मदतीचा निधी ठरला आधार. खात्यावर अपलोडिंग सुरू. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 64 कोटी हिंगोली जिल्ह्याला मिळाले. 88 कोटी परत देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकात विशेष कक्ष. आपला पैसा आपला अधिकार मोहीम. रकमेसाठी 31 डिसेंबर पर्यंत दावा करा.